भाजपचा मिशन महापौर. भाजप म्हणताय नो कॉम्प्रोमाइज. शिंदे सेनेची नवी रणनीती काय? मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत 89 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपनं आता थेट मिशन महापौर हाती घेतलाय. गेल्या 25 वर्षांपासून शिवसेनेचं वर्चस्व असणाऱ्या मुंबई महापालिकेवर भाजपचा महापौर बसवण्याचा मुहूर्त ठरलाय. एकीकडे शिंदे सेनेच्या 2.5 वर्षांसाठी महापौर पदाच्या मागणीची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे राज्यातील भाजप नेते नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष नवीन यांच्या पदभार समारंभासाठी दिल्लीत पोहोचलेत. त्यामुळे आता मुंबईच्या महापौर पदासंदर्भात भाजप हायकमांडनं नेमके काय आदेश दिलेत पाहूया. महापौर पदावर भाजपचाच हक्क असल्याचं शिंदे सेनेसमोर ठामपणे मांडा. कार्यकर्त्यांच्या भावनांचा सन्मान राखतानाच मित्रपक्षांशी कटुता टाळा. मुंबई महापालिकेच्या महापौर पदासाठी कोणतीही तडजोड करू नका. 30 जानेवारीला भाजपचा महापौर मुंबईची सूत्र सांभाळेल. दुसरीकडे मुंबई महापालिकेत 2.5 वर्षांसाठी महापौरपद मिळालं नाही तर शिंदेसेना भाजपला शह देण्याच्या तयारीत असल्याचीही जोरदार चर्चा. आणि त्यासाठी कल्याण, डोंबिवली तसेच उल्हासनगर महापालिकेत शिंदेसेना अडून बसेल. या 2 महापालिकांमध्ये शिंदेसेना भाजपची कशी कोंडी करू शकते पाहूयात. उल्हासनगर महापालिकेत भाजपकडे 37 तर शिंदेसेनेकडे 36 जागा आहेत. त्यामुळे शिंदेसेनेनं उल्हासनगर महापालिकेत महापौर बसवण्यासाठी थेट 2 जागा असणाऱ्या वंचित बहुजन आघाडीशी युती करण्यासंदर्भात चर्चा सुरू केली आहे. तर दुसरीकडे कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपनं 50 तर शिंदेसेनेत 53 जागांवर विजय मिळवलाय. त्यामुळे शिंदेसेना महापौरपद आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी ठाकरे सेनेच्या 11 नगरसेवकांनी पक्षांतर करावं यासाठी प्रयत्न करतेय. त्यामुळे या महापालिकांमध्ये शिंदेसेना भाजपची कोंडी करू शकते. दरम्यान ठाणे महापालिकेतही भाजपला 2 वर्षांसाठी महापौरपद हवं असल्यामुळे स्थानिक नेत्यांमध्ये महापौरपदावरून चांगलाच वाद पेटलाय. त्यामुळे मुंबईतील सत्ता स्थापनेच्या गोळावेर्जेचा थेट परिणाम राज्यातील इतर महापालिकांमध्ये दिसण्याची शक्यता आहे. आता भाजप आणि शिंदेसेनेतला हा अंतर्गत